शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज दिनांक आहे 28 फेब्रुवारी 2025. तर आता बागेत बॅगिंग करण्याचं काम चालू आहे. आता बॅगिंग का करावी, तर बॅगिंग का करावी तर तुम्ही आता ही समजा हे फळ बघितलं, तुम्ही जरा फळ जवळून दाखव. आता हे सध्या आपल्या पूर्वेकडची बाजू आहे, हे तुम्ही जर बघितलं थोडीशी पिवळी दिसते आणि इकडे जर बघितलं तर हिरवा आहे. म्हणजे सन बर्निंग जे आपण म्हणतो, ऊन चट्टा जो पडतो तो जास्त उन्हामुळे हे असं बाग उन्हाकडची बाजू पिवळी पडते, त्याची वरची जी साल आहे. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, समजा इथलं थिनिंग केलंय, हे जरा रुची खाली पडतो आणि तिथे डाग पडतो. किंवा आता ही फांदी आहे, ही फांदी अशी घासली जाते, जवळ दाखव. आता ही फांदी अशी घासली आहे वाऱ्यानं, वारून हे चांगलं फळ इथं डॅमेज होतंय. किंवा अजून एक गोष्ट म्हणजे आपण बघितलं असेल, आंबा दिसायला चांगला असतो, पण ज्यावेळेस आपण तो कापल्यानंतर त्यात आळ्या सापडतात आपल्याला, म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव त्याला होतो. मग ते ह्या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून आपल्याला बॅगिंग करणं त्याला गरजेचं असते. आता बॅगिंग करताना तुम्ही बॅगच लावा असं काही नाही, तुम्ही इंग्लिश पेपर लावा किंवा वरून तुम्ही बाग आता झाकण्याचे जे डाळिंबात बऱ्यापैकी प्रोटेक्शन पेपर झाकला जातो, आंब्यात हा प्रकार अजून नाहीये, पण तुम्ही हे पण करू शकता. इंग्लिश पेपर किंवा बऱ्यापैकी जे साधे पाऊच भेटतात मेडिकलमध्ये ते पण तुम्ही मारू शकता. पण त्या बॅगीचं वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही बॅग लावली, ह्यावरून तुम्ही फवारणी केली तरी काय अडचण नाही. समजा तुमचा माल आता फेब्रुवारी चालू आहे, माल तुमचा एप्रिल मे मध्ये येईल, जून मध्ये येईल, पावसाळा असेल, पाऊस जरी पडला तरी या बॅगेला काही प्रॉब्लेम होत नाही. किंवा तुम्ही जे फवारणी करता, फवारणी केलं तरी बॅग खराब होत नाही, भिजत नाही आणि बॅगमुळं आंब्याला काही डाग पडत नाही. त्यासाठी बॅगिंग करायची असते. आता बॅगिंग करताना ती बॅगिंग कशी करायची, आता सर्वसाधारण साईज जे आहे आपलं मोठं जे अंडा असते, मोठ्या अंड्याच्या आकाराची फळं झाल्यानंतर किंवा ॲपल बोर आपलं मोठं असते, त्या आकाराच्या फळं झाल्यानंतर आपण बॅगिंग त्याला करायची असते. आता बऱ्याच वेळा असे एका ठिकाणी 2-2, 3-3 आंबे असतील तर एकदम तिन्हीचे एका बॅगेत आंबे टाकायचे नाहीत. समजा हा आंबा सेपरेट टाका आणि हे 2 आंबे सेपरेट टाका, 2 आंब्यापर्यंत तुम्ही टाकू शकता. तर बॅगिंग करताना अशा प्रकारे बॅग असते, खाली त्याला एक व्हेंटिलेशनसाठी छिद्र असते, तिथे एक होल असते आणि आतल्या साईडला ब्लॅक लॅमिनेशन असते आणि वरून ब्राऊन कलर आहे. बॅगिंग करताना हे फळ अगोदर हे जे देठ असतात, लहान फळ असे वाळलेले देठ आहेत, हे देठ सगळे काढून घ्यायचे अगोदर आणि त्यानंतर फळ हे बॅगेत टाकायचं. हे बॅगेत टाकून जे देठ आहे, देठाभोवती बॅग अशी आपल्याला गोळा करायची. आता माझं फळ इथं खाली आहे, पण मी फळाच्या वरती साईडला करतोय आणि परत जी ह्या बॅगेत जी तार येते, हे तार गुंडळून अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचे. हे माझं झालं बॅगिंग. आता बॅगिंग केल्यामुळे काय होतं, ह्याच्यावर पाऊस जरी पडला किंवा तुमच्या बागेत तुडतुड आलं, चिकटा आला किंवा भुरी आली, ह्यात रोगराई कोणतीही येत नाही. आणि जर तुम्ही फळाचा कलर